काही महिन्यांच्या न्यायालयीन लढाईनंतर अखेर निर्णयाचा दिवस उगवला. दोष, शिक्षा आणि वेदना सगळ्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे क्षण समोर येत होते. एकीकडे तुरुंगात बंदिस्त झालेला सम्राट, तर दुसरीकडे त्याच्या आठवणीत स्वतःला सावरत उभी राहण्याचा प्रयत्न करणारी तपस्या. कुटुंबाचा आधार, जबाबदाऱ्यांचं ओझं आणि नव्या सुरुवातीची भीती, या सगळ्यातून ती स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होती. सम्राट मात्र जेलमध्ये बसून तिच्याच विचारात हरवला होता. दोन वेगवेगळ्या जगात असूनही त्या दोघांची मनं अजूनही एकमेकांशी घट्ट बांधली होती. काही दिवसांनंतर कोर्टात केस उभी राहिली. केस जवळपास 2 महिने चालली. आधी आशिषच्या केसचा निकाल लागला, ज्यात विक्रमला जन्मठेपेची शिक्षा मिळाली. कितीही नाही म्हटलं तरी आबांसाठी तो दिवस त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता. त्या दिवशी एक बाप म्हणून ते हरले होते. पण यापेक्षाही त्यांना जास्त वाईट वाटत होतं ते सम्राटचं. विक्रमपेक्षा सुद्धा त्यांचा जीव सम्राटमध्ये अडकला होता. त्यामुळे आता सगळेच त्याच्या केसचा निकाल कधी लागणार याची वाट बघत होते. असाच पुढचा महिना सुद्धा निघून गेला. शेवटी तो दिवस उगवला जो कुणालाही नको होता. कोर्टाने सम्राटला 3 वर्षांची शिक्षा सुनावली आणि सोबतच 5 लाख आर्थिक दंड सुद्धा भरायला सांगितला. त्याचे गुन्हे बघता त्याला 5 वर्षांची शिक्षा आरामात झाली असती. पण 2 केसमध्ये त्याने जी कायद्याची मदत केली ते कोर्टाने कन्सिडर केलं होतं. शिवाय त्या कामातून त्याने जितका पैसा कमवला होता तो सगळा पैसा त्याने वेगवेगळ्या NGOला दान केला होता. त्याचे सगळे रिपोर्ट शौर्याने कोर्टात सबमिट केले होते. शिवाय त्याने स्वतःहून स्वतःचे गुन्हे कबूल करून सरेंडर केलं होतं. याच सगळ्या गोष्टींची दखल घेऊन कोर्टाने त्याची 2 वर्षांची शिक्षा कमी केली होती. बाकीच्यांना तरी याबद्दल हायसं वाटत असलं तरी तपस्यासाठी तो दुःखाचाच क्षण होता. ती 3 वर्ष सुद्धा तिच्यासाठी 3 जन्मांसारखे असणार होते. कोर्टातून जेव्हा सम्राटला बाहेर काढलं तेव्हा तपस्या त्याच्या गळ्यात पडून खूप रडली. पण आपल्याच नवऱ्याच्या गळ्यात पडून रडण्यासाठी सुद्धा तिला पुरेसा वेळ देण्यात आला नाही. 10 मिनिटातच पोलीस त्याला तिथून घेऊन दुसऱ्या जेलमध्ये गेले. त्या दिवशी तपस्या पुन्हा एकदा तुटून गेली. तिच्याविषयी मनात राग असलेल्या आत्यांच्या मनात सुद्धा त्या दिवशी पाझर फुटला. कारण तिच्यात कुठेतरी त्यांनी स्वतःला बघितलं होतं. आज्ञा जन्माला आली आणि 2 वर्षातच त्यांच्या पतीचं निधन झालं. तेव्हापासून त्या माहेरीच राहत होत्या. नवरा नसल्यावर काय अवस्था होते याचा त्यांना चांगलाच अनुभव होता. त्यामुळे तपस्याचं दुःख त्या चांगल्या प्रकारे समजू शकत होत्या. सम्राट जेलमध्ये गेल्यानंतर स्वतःला सावरायला तपस्याला काही दिवस गेले.
आबांच्या समजवण्यामुळे ती स्वतःला सावरू शकत होती. तिला वाटलं होतं की सम्राट जेलमध्ये गेल्यानंतर आत्या तिला त्रास द्यायला सुरुवात करतील. पण प्रत्यक्षात चित्र मात्र उलटं झालं होतं. आत्या तिची काळजी घेत होत्या. त्या दाखवत नसल्या तरी त्यांच्या वागण्यातून तिला ते जाणवत होतं. ती एकटी असल्यावर त्या आज्ञाला तिच्याजवळ पाठवून द्यायच्या. इव्हन रात्री झोपायला सुद्धा आज्ञा तिच्याजवळ येत होती. घरात ती कधीही एकटी पडणार नाही याची सगळेच काळजी घेत होते. सगळ्यांचं आपल्या प्रतीचं प्रेम बघून तिने स्वतःला सावरायचं ठरवलं. आता तशीही 3 वर्ष तिला काढावीच लागणार होती. इकडे सम्राट तपस्याच्या आठवणीत झुरत होता. ती कशी असेल? तिने स्वतःला सावरलं असेल का? आबांची तब्येत कशी असेल? या सगळ्याचा विचार करतच त्याचा दिवस सरायचा. असेच 15 दिवस निघून गेले. तपस्या, मला वाटतं तू आता माझ्यासोबत ऑफिस जॉईन करायला हवंस. हे बघ बाळा, समर बरोबर बोलतोय. आज ना उद्या तुला हे काम करावंच लागणार आहे. आणि घरात राहून उलट तुझ्या मनातले विचार तुझ्या डोक्यावर हावी होतील. त्यापेक्षा तू बाहेर गेलीस तर तुझं मन रमेल. मलाही वाटतं की तू आता ऑफिसमध्ये जायला सुरुवात करावी. पण मला जमेल का हे सगळं? सम्राटची कंपनी खूप मोठी आहे. न जमायला काय झालंय? एकदा पाण्यात पडलं की माणूस बरोबर पोहायला शिकतो. आणि घरात बसून तरी काय करणार आहेस तू? नुसती आपली दिवसभर रडत बसलेली असते. वहिनी, जमेल तुला. आणि तू एकटी थोडीच असणार आहेस. समर दादा आहे ना, तो घेईल तुला सांभाळून. सगळ्यांनी तिला समजावलं. तेव्हा कुठे तिने होकार दिला. दुसऱ्या दिवशी सकाळी आजपासून ती ऑफिसला जायला सुरुवात करणार होती. अंघोळ करून ती बाहेर आली. आरशासमोर येऊन उभी राहिली. थोड्या वेळासाठी तिने डोळे बंद करून घेतले. गुड मॉर्निंग जान. सम्राट, बेस्ट ऑफ लक जान. तसे तिने डोळे उघडले. पण डोळे उघडताच तिचा चेहरा पडला. आरशात ती एकटीच दिसत होती. सत्य परिस्थितीची जाणीव होताच तिचं मन पुन्हा गलबलून आलं. तिने त्याचं कपाट उघडलं. समोर त्याचा वॉर्डरोब कपड्यांनी गच्च भरला होता. तिने त्या सगळ्या कपड्यांवर प्रेमाने हात फिरवायला सुरुवात केली. त्या कपड्यांना त्याचा सुवास होता, त्याचा स्पर्श होता. तो स्पर्श फील करण्याचा ती प्रयत्न करत होती. हे 15 दिवस 15 वर्षांसारखे वाटले मला. तर ही 3 वर्ष कशी जातील? बोलताना अचानक तिचा हुंदका बाहेर पडला आणि डोळे पुन्हा एकदा पाणावले.
सगळे कैदी सकाळच्या चहासाठी एकत्र जमले होते. त्यातला एक जण मोठमोठ्या आवाजात गाणं म्हणत होता. कोपऱ्यातल्या एका भल्या मोठ्या खांबाला टेकून सम्राट खाली बसला होता. त्या गाण्याची प्रत्येक ओळ त्याचं काळीज चिरून जात होतं. आय मिस यू जान. डोळे बंद करून तो मनातच बोलत होता. तसं इकडे केस विंचरणाऱ्या तपस्याचे हात जागेवर थांबले. हृदय खूप जोर जोरात धावू लागलं. एका क्षणासाठी असं वाटलं की तो आपल्या सोबतच बोलतोय. तिने लगेच डोळे बंद केले आणि त्याचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागली. पण तिला काहीही ऐकू येईना. तपस्या, आता या भासांची सुद्धा सवय करून घे. काही वेळातच आवरून ती खाली आली. आत्याने तिच्या हातावर दही साखर दिलं. तिने सगळ्यांचे आशीर्वाद घेतले आणि समर सोबत ऑफिसला निघून गेली. समर सोबत तपस्या काही वेळातच ऑफिसमध्ये पोहोचली. पण ऑफिसमध्ये पाय ठेवताच आता तिच्या मनावर प्रचंड दडपण आलं. इतकं मोठं ऑफिस, त्यातल्या इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या आणि लोकांच्या त्या विचित्र नजरा, सगळं फेस करणं तिला नक्कीच डिफिकल्ट जाणार होतं. कम तपस्या. ती आत गेली आणि भिरभिरल्या नजरेने सगळीकडे बघू लागली. पण जशी तिची नजर भिंतीवर लागलेल्या त्या फोटोंकडे गेली तशी ती थांबली. केबिन सम्राटची होती. भिंतीवर काही फोटो लावले होते ज्यामध्ये त्याला काही अवॉर्ड्स मिळाले होते. त्याचा चेहरा बघून तिच्या हृदयाने पुन्हा त्याची आठवण काढायला सुरुवात केली. तसं तर प्रत्येक श्वासासोबत तिला त्याची आठवण येत होती. मुळात आता त्याची आठवण हाच तिच्यासाठी श्वास बनला होता. आजपासून तू इथेच काम करायचं, सम्राटची तशी इच्छा होती. सॉरी सर, पण एक मिनिट, तू मला सर का बोलतेस? तुम्ही सिनियर आहात ना माझे, मग सर नाही तर काय म्हणायला हवं? हो, कामात आहे मी तुझा सिनियर, पण नात्याने नाही. जेलमध्ये जायच्या आधी सम्राटने तुझी जबाबदारी माझ्यावर टाकली. तू मला दादा किंवा भाई म्हणत जा, ते जास्त आवडेल मला. दादा? तिच्या तोंडातून शब्द निघाले. तिच्या पूर्ण आयुष्यात ती हा शब्द पहिल्यांदा उच्चारत होती. माझ्या लहान बहिणीसारखी आहेस तू मला, आणि त्याच नात्याने सम्राट तुझी जबाबदारी माझ्यावर टाकून गेलाय. तुला काहीही प्रॉब्लेम आला किंवा काहीही विचारावंसं वाटलं तर बिनधास्त मला येऊन विचार. थोड्या वेळात रविजय येतील इथे. ते तुला हळूहळू सगळं शिकवतील. त्यांना मी तसं सांगून ठेवलंय. तरीही तुला जर काही अडचण आली तर मला कॉल कर. माझा नंबर इथे टेबलवर दिलेला आहे. ओके, गुड लक. तिला विश करून समर तिथून निघून गेला. तसा तिने दाबून धरलेला श्वास मोकळा सोडला. सम्राट, तुम्ही ना खरंच बेस्ट हजबंड आहात. इथे नसून सुद्धा तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडत आहात.
आय लव्ह यू सम्राट. तसं त्याने तिकडे बंद केलेले डोळे एका क्षणात उघडले. काय रे, काही वाईट स्वप्न पडलं का? समोरच्या माणसाने त्याला विचारलं. त्याला सम्राट बद्दल एक कुतूहल वाटू लागलं होतं. तो सकाळपासून त्यालाच ऑब्झर्व करत होता. काही नाही. सम्राटने मोजून 2 शब्दात उत्तर दिलं आणि पुन्हा डोळे बंद करून घेतले. तुला सांगतो, याचा ना नक्कीच काहीतरी प्रेमाभिमाचा लफडा आहे. बघ ना, कसा मजनूसारखा बसलेला असतो. बघावं तेव्हा डोळे बंद करून कुठेतरी हरवलेला असतो. मला पण तेच वाटतंय. दिसायला तर चांगल्या घरातला वाटतोय. बॉडी तर बघ त्याची. तेच ना, त्याच्या तोंडावरूनच दिसतंय की तो चांगल्या घरातला आहे. मग तरी पण जेलमध्ये कसा काय आला? हे मोठे लोक किती पण गुन्हे केले तरी पैशांच्या जोरावर त्यातून सुटून जातात. मग याने असं काय केलं ज्याच्यामुळे हा इथे आला? आता या प्रश्नाचं उत्तर तर तोच देऊ शकतो, पण मला नाही वाटत तो आपल्याला प्रश्नांची उत्तरं देईल. दोघेही बराच वेळ सम्राटचं ऑब्झर्वेशन करत होते. सम्राट मात्र डोळे बंद करून पुन्हा एकदा तिच्या विचारात हरवला होता. तिच्यासोबत घालवलेल्या क्षणांना उजळणी देण्याचं काम करत होता.